ओम श्री साईराम. ओम श्री साई करुणाकराय नमः. जे अत्यंत दयाळू आहेत अशा श्री साईंना आमचा नमस्कार असो. ईश्वरी अवतारांचा एक स्वभाव म्हणजे ते अत्यंत कनवाळू असतात. भक्तांच्या हाकेस प्रतिसाद देऊन त्यांच्यावर करुणा करतात व त्यांना आनंद प्राप्त करून देतात. भगवान बाबा हे सांप्रतचा अवतार असल्यामुळे त्यांच्या या गुणांची प्रचिती भक्तांना नेहमीच येत असते. चेन्नई येथील ही कहाणी स्वामी करुणाकर आहेत हेच सांगते. काही वर्षापूर्वीची ही गोष्ट. चेन्नई येथील एका कारखान्यात रेल्वेचे डबे बनवण्याचे एक कंत्राट कोरिया या देशातून मिळाले. ते डबे एका ठराविक मुदतीमध्ये बनवून द्यायचे होते. परंतु त्याच वेळी त्या कारखान्यात काही कामगारांनी कामकाजात त्रास देण्यास सुरुवात केली व त्यामुळे हे काम मंद गतीने होऊ लागले. मुदत संपण्याचा दिवस जवळ आला तसे एक कोरियन अधिकारी चेन्नई येथे आला व ते डबे नेण्यासाठी मुंबईहून जहाज मागविले. परंतु डबे तर तयार नव्हते. आता नामुष्की ओढवणार म्हणून कारखान्यातील प्रमुख अधिकारी चिंतित झाले. स्वामींचा परमभक्त असणाऱ्या या व्यक्तीने त्यांची करुणा भागली. त्यातच ते आजारी पडले. त्याही स्थितीत त्यांनी स्वामींची करुणा भागणारे एक पत्र लिहिले व ते आपल्या कनिष्ठाकडे देऊन स्वामींना देण्यास सांगितले. त्यावेळी स्वामींचा मुक्काम अनंतपूर येथील एका बंगल्यात होता. ज्यावेळी तो कनिष्ठ अधिकारी ते पत्र घेऊन बंगल्याच्या दारात उभा राहिला तेव्हा त्याला स्वामी बाहेर येताना दिसले. दुतर्फा उभ्या असणाऱ्या भक्तांना दर्शन देत त्यांच्याशी वार्तालाप करत स्वामी पुढे पुढे येत होते. येताना हातातील रुमालाच्या गाठी मारण्याची क्रिया ते करत होते. स्वामी त्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळ आले व पत्र पाहून त्याला म्हणाले, तुझ्या वरिष्ठांना काळजी कसली वाटते? जेव्हा डबे तयार होतील तेव्हाच जहाज पोहोचेल आणि त्यांच्या समस्या अशा सुटतील. असे म्हणत असताना अनेक गाठी मारलेल्या रुमालांची त्याने दोन्ही टोके ओढली आणि त्या गाठी तात्काळ सुटल्या. काही क्षण त्याने आकाशाकडे पाहून आपल्या हाताने काही खुणा केल्या व ते निघून गेले. त्या क्षणी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या वादळामुळे ते जहाज चेन्नई येथे ठरल्या वेळी पोहोचूच शकले नाही. वादळामुळे बिघाड झालेल्या जहाजाला दुरुस्तीसाठी काही काळ लागला आणि जहाज जेव्हा चेन्नईला पोहोचले त्यावेळी इतर जहाजांच्या गर्दीमुळे बंदराला लागण्यास त्याला 4 दिवस लागले. अशा प्रकारे मुदतीनंतर 1 महिन्याने ज्यावेळी ते जहाज बंदराला पोहोचले त्यावेळी डबे तयार झाले होते. केवळ स्वामींनी करुणा केल्यामुळे एका भक्ताची लाज राखली गेली होती. दुसरी एक हकीकत श्रीमती शारदा अम्मांच्या बाबतीतली. एकदा स्वामी त्यांना म्हणाले, मी तुझा विवाह कारुण्यानंदांशी करून देणार आहे. हे ऐकताच जवळपास असणाऱ्या व्यक्तींना हसू आले. शारदा अम्मा वृद्ध होत्या आणि कारुण्यानंद वृद्ध संन्यासी होते. परंतु जेव्हा शारदा अम्मांनी स्वामींच्या बोलण्यावर विचार केला तेव्हा त्यांच्या असे ध्यानात आले की स्वामी त्यांना म्हणत आहेत की मी करुणेचा आनंदमय सागर आहे. माझ्या या रूपात तू विलीन हो. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.